आज आपण अति महत्वाचे आपण प्रश्न घेणार आहोत मराठीसाठी उपयुक्त. आणि जसं तुम्ही हे क्वेश्चन पाहून जाणार तर एक्झाम मध्ये 100% तुम्हाला पासिंग मार्क मिळून जाईल. चला आपण आज इथून शिकूया. नमस्कार मित्रांनो, मी पवन कटकेलवार आणि तुम्ही पाहताय पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड हा युट्यूब चॅनल. तुमचा या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो आणि पुढील प्रश्नाला सुरुवात करतो. आणि त्याच्या आधी तुम्हाला जे काही प्रश्न हे कम्प्लीट होतील त्याच्यानंतर मी पेजेस मध्ये काढलेले आहेत प्रश्न, मी तुम्हाला ते थोडक्यात वाचून पण सांगणार आहे, तर शेवटपर्यंत नक्कीच लक्ष द्या. चला तर सुरुवात करू. तर बघा, यामध्ये तुम्हाला प्रश्न आहे बघा, ब्लँक युटिलिटी आयडेंटिफाय नॉन इसेन्शियल फाइल्स ऑन द हार्ड डिस्क अँड इरेज देम ओनली वेन युजर अलाव देअर इरेजर. इथे काय म्हणतात, ही रिकामी जागा ही अशी एक युटिलिटी आहे जी हार्ड डिस्क वरील अनावश्यक फाइल्स ओळखते आणि वापरकर्त्यांना परवानगी दिल्यावरच ते हटवतात म्हणतात. तर डिस्क क्लीनअप आहे मित्रांनो. काय आहे? डिस्क क्लीनअप. चला, काय आहे डिस्क क्लीनअप? मी तुमचा हायलाइट वगैरे करून घेतो. डिस्क क्लीनअप, ठीक आहे बघा. डिस्क क्लीनअप ही अशी एक युटिलिटीज आहे जी की हार्ड डिस्क वरील अनावश्यक फाइल्स ओळखते आणि ती वापरकर्त्यांना परवानगी दिल्यावर ते हटवून पण टाकते. चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळू. दुसरा प्रश्न आहे, डेटा धारणा म्हणजे डेटा रिटेन्शन च्या दृष्टीने रॅम पासून दुय्यम संचयन उपकरणांची सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस कोणती वैशिष्ट्ये त्यांना वेगळी करते म्हणते. विच कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस डिस्टिंग्विश देम फ्रॉम रॅम इन टर्म ऑफ डेटा रिटेन्शन. तर बघा या ठिकाणी तुम्हाला इथे व्हॉलेटिलिटी आहे जी की तुम्हाला रॅम पासून आपल्या संचयन उपकरणाचे जे सेकंडरी स्टोरेज म्हणून ओळखले जाते व्हॉलेटिलिटीला. ठीक आहे, तर नक्की लक्षात ठेवा, हा एमपी प्रश्न आहे मित्रांनो. चला या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे, सुपर इंटेलिजंट एआय सगळ्यात मोठा फायदा कोणता? व्हॉट इज वन सिग्निफिकंट पोटेन्शियल बेनिफिट ऑफ सुपर इंटेलिजंट एआय? तर बघा तो जो आहे ऑप्शन क्रमांक, ऑप्शन वगैरे नाही पाहू, या ठिकाणी डायरेक्ट आपण आन्सर घेऊ. मानवी सर्जनशीलतेत सुधारणा म्हणजे इन्हान्स ह्युमन क्रिएटिव्हिटी. ठीक आहे, तुम्हाला मानवी सर्जनशीलतेत सुधारणा. नंतर चौथ्या नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता परिदृश्य मोबाईल ब्राउझर वापरण्याचे पारंपरिक वेब ब्राउझर वरील लाभ सर्वोत्कृष्ट दर्शवते म्हणतात. विच स्कॅनरिओ बेस्ट इलिस्ट्रेट द एडव्हांटेज ऑफ युजिंग अ मोबाईल ब्राउझर ओव्हर अ ट्रेडिशनल वेब ब्राउझर? या ठिकाणी बघा ऑप्शन आहे, पिंच आणि झूम वापरून छोट्या स्मार्टफोन स्क्रीनवर वेब कंटेंट नेव्हिगेट करणे म्हणजे नेव्हिगेटिंग वेब कंटेंट ऑन अ स्मॉल स्मार्टफोन स्क्रीन युजिंग पिंच अँड झूम गेस्चर. तुम्हाला हा ऑप्शन तुम्हाला इथं मिळेल बघा. विच स्कॅनरिओ बेस्ट इलिस्ट्रेट द एडव्हांटेज ऑफ युजिंग अ मोबाईल ब्राउझर ओव्हर अ ट्रेडिशनल वेब ब्राउझर. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा पाचवा प्रश्न आहे, एका संघटनेला इंटरनेट व्यवस्थापनासाठी फक्त पालक नियंत्रणावर अवलंबून राहण्यासाठी फिल्टर वापरण्याचा पर्याय का निवडावा? Why might an organization choose to use filters rather than relying solely on parental control for internet management? ऑप्शन आहे बघा, कारण त्यांना शेकडो वापरकर्त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी, नियमांचे पालन लागू करण्यासाठी आणि लक्षित सायबर धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी मजबूत विस्तारक्षम उपायाची आवश्यकता असते. दे रिक्वायर रोबस्ट scalable solution to manage hundreds of users, enforce compliance and protect against targeted cyber threats. सायबर पासून ते उपाय करण्यासाठी यूज केले जाते. ठीक आहे, जे की इंटरनेट साठी हा पर्याय अत्यंत उपयोगी पडतो. त्यानंतर बघा सहा प्रश्न आहे, स्मार्टफोनच्या छोट्या स्क्रीनवर मजकूर वापरण्यासाठी पारंपरिक वेब ब्राउझर पेक्षा काय सोयीस्कर ठरेल? विच स्कॅनर बेस्ट इलिस्ट्रेट द एडव्हांटेज ऑफ युजिंग मोबाईल ब्राउझर ओव्हर ट्रेडिशनल वेब ब्राउझर? हा सेम प्रश्न आहे मित्रांनो. पिंच आणि झूमचा वापर इथं दिलेला आहे. पिंच आणि झूम गेस्चरचा वापर करून स्मार्टफोनच्या लहान स्क्रीनवर वेब सामग्री शोधणे. नेव्हिगेट वेब कंटेंट ऑन अ स्मॉल स्मार्टफोन
स्मार्टफोन स्क्रीन युजिंग पिंच अँड झूम गेस्चर. हे झालेला प्रश्न आहे. चला त्याच्यानंतर आहे बघा, कामाच्या पृष्ठभागावर अत्यंत वेगाने शाई शिंकटून डेटा आणि प्रतिमा छापणारा प्रिंटर कोणता? Which printer print data or images by spraying small droplets of ink at high speed onto the surface of the paper? ते inkjet प्रिंटर मित्रांनो, inkjet जे खूप वेगवान पद्धतीने तुम्हाला प्रिंट छापून देते, छापणारा प्रिंटर आहे inkjet प्रिंटर. क्वेश्चन B2C, C2C आणि B2B चे प्रकार आहेत. आता कोणते आहेत ते खाली पाहू. B2C, C2C and B2B आर टाइप्स. इथे बघा ऑप्शन दिलाय ई कॉमर्स, वरीलपैकी सर्व, ई कॅश आणि ईमेल. तर बघा पहिल्यांदा तुम्हाला मी सांगू इच्छितो की B2C म्हणजे काय. आता B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर आणि C2C म्हणजे कस्टमर टू कस्टमर आणि B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, म्हणजे एखादा बिझनेस मधून दुसऱ्या बिझनेस मध्ये पाठवणे, एखाद्या कस्टमर कडून दुसऱ्या कस्टमर किंवा बिझनेस कडून कस्टमर कडे. ठीक आहे. तर हे सर्व ई कॉमर्सचेच प्रकार आहेत. हे प्रकार आहेत ई कॉमर्स, म्हणून यांना ऑल ऑफ दिस वगैरे सुद्धा म्हटले गेलेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न आहे 7वा. प्रश्न किती आपल्याला माहित नाही ठेवता, आपण डायरेक्ट वाचून घेऊ. हे विशेष स्पेशलाइज प्रोग्राम्स असून ते विशिष्ट अशा इनपुट आणि आउटपुट उपकरणाला उरलेल्या कॉम्प्युटर सिस्टमशी कम्युनिकेट करण्यास मदत करते. आर स्पेशलाइज्ड प्रोग्राम दॅट अलाउ पर्टिक्युलर इनपुट और आउटपुट डिव्हाइस टू कम्युनिकेट विथ द रेस्ट ऑफ द कॉम्प्युटर. तर डिव्हाइस ड्रायव्हर असे सॉफ्टवेअर आहे जे की आपल्याला पूर्ण सिस्टमशी इनपुट आणि आउटपुट रित्या मदत करण्यास, म्हणजे त्यांच्याशी संपर्क करण्यास मदत करते. कोणता आहे? डिव्हाइस ड्रायव्हर. चला नंतरचा प्रश्न. प्रिंटरची कोणती वैशिष्ट्ये आपल्याला प्रतिमांच्या स्लेवर वेट परिणाम करतात? म्हणजे विच फीचर्स ऑन प्रिंटर डायरेक्टली अफेक्ट द क्लॅरिटी ऑफ द प्रिंटेड इमेजेस. तर आपल्याला बघा प्रिंटरची कोणती वैशिष्ट्ये प्रतिमेच्या स्लेवर वेट परिणाम करते. म्हणजे काय? रिझोल्युशन जेवढं चांगलं असेल इमेजचं तेवढंच आपल्याला प्रिंटर चांगल्या पद्धतीने क्लिअरिटी मध्ये इमेजेस काढून देईल. ठीक आहे. रिझोल्युशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, रिझोल्युशन पाहिजेच. त्याच्यानंतर बघा प्रश्न आहे, हे प्रकाश संवेदनशील पेन सारखे एक उपकरण आहे. इज अ लाईट सेन्सिटिव्ह पेन लाईक डिव्हाइस. ते इथे तुम्हाला लाईट पेन आहे. लाईट पेन तुम्हाला हे पेन सारखे डिव्हाइस आहे जे की मोबाईलच्या स्क्रीनवर आपण टच वगैरे करू शकतो. संवेदनशील म्हणजे हाताला टच करण्यासारखं आहे, पेन सारखं. चला, पेन लाईक डिव्हाइस आहे, सेन्सिटिव्ह पण आहे. चला असो. या ठिकाणी नंतरचा प्रश्न आहे, फाईल ट्रान्सफर युटिलिटी सॉफ्टवेअर वापरण्याचा कोणता फायदा आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज बेनिफिट ऑफ युजिंग फाईल ट्रान्सफर युटिलिटी सॉफ्टवेअर. तर बघा यांचं काम काय असतं, हे संगणकामधील फाईल्स कॉपी करण्याची परवानगी देतात. तसं इंग्लिशमध्ये इट अलाउ कॉपिंग फाईल्स बिटवीन कॉम्प्युटर्स. परवानगी देतात, त्याच्यानंतरच आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यासाठी होतो फाईल ट्रान्सफर करण्यासाठी. चला असो. नंतरचा प्रश्न आहे, माहितीला सेकंडरी स्टोरेज उपकरणात जतन करण्याच्या. अरे जतन म्हणजे काय मित्रांनो? जतन म्हणजे माहित पाहिजे. जतन, आता जतन हा शब्द मराठीत आहे. तुम्हाला कधी पुणेरी शब्द किंवा तुम्हाला शुद्ध मराठी शब्द राहिला तर जतन म्हणजे सेव्ह करणे मित्रांनो. सेव्ह तुम्हाला माहित पाहिजे. सेव्ह करणे का चिवडा करणे? चिवडा नाही मित्रांनो. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला जतन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? व्हॉट इज द प्रोसेस ऑफ सेव्हिंग इन्फॉर्मेशन टू अ सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस कॉल्ड? रायटिंग. मित्रांनो सेकंडरी स्टोरेज म्हणजे सेव्ह करण्यासाठी रायटिंगचा यूज केले जाते. आता रायटिंग म्हणजे तिथं लिहिणे, त्या एक सीडी राहते त्याच्या ठिकाणी रायटिंग चालू असते. ठीक आहे. जी की आपल्याला हार्ड डिस्क मध्ये राहते ना छोटीशी. चला असं. सेकंडरी स्टोरेज पण हार्ड डिस्क असते, जसे की SSD, HDD असं समजून चालू. HDD म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्ह आणि SSD म्हणजे सॉलिड स्टेट ड्राईव्ह. नेक्स्ट नंतरचा प्रश्न आहे बघा, हाऊ ऑफन शुड यू बॅकअप युअर कम्प्युटर. म्हणजे कधी काय म्हणताय की तुम्हाला कम्प्युटरचा बॅकअप किती वेळा घ्यायचा किंवा कधी घ्यायचं.
तर बघा इथे दिलाय ऑप्शन, व्हेनेवर यू क्रिएट न्यू फाइल्स और अपलोड पिक्चर दॅट यू डोंट वांट टू लूज. म्हणजे काय, तुम्हाला नवीन फाईल पाहिजे परंतु जे आपल्याला पिक्चर अवेलेबल आहेत आणि ते डिलीट केलेले आहेत, काय केले, डिलीट केलेले आहेत, ते आपल्याला परत पाहिजे असल्यासच आपण बॅकअप घ्यावा. इथे एव्हरी डे म्हणतात म्हणजे रोज घ्या. वारंवार बॅकअप घेतल्याने कम्प्युटर खराब होण्याचे चान्स राहते. जेव्हा तुम्हाला इम्पॉर्टंट फाईल्स असतील जे आपल्याला हरवले गेले नाही पाहिजे त्याच वेळी आपण बॅकअप घ्यावा. लक्षात आलं. नंतरचा प्रश्न, द टॉप ऑफ द स्क्रीन शुड नेव्हर बी अबव ओव्हर. म्हणजे तुम्हाला स्क्रीनच्या इथे कम्प्युटर जो स्क्रीन आहे, कम्प्युटरची मॉनिटरची स्क्रीन आपल्या डोळ्याच्या खाली राहिली पाहिजे, नाही की आपण खाली आणि स्क्रीनवरती नाही पाहिजे, आपल्या डोळ्याच्या खाली पाहिजे, आय लेवल. लक्षात घ्या. त्याच्यानंतर डिस्कच्या लेबलवर 2 HD म्हणजे 2 HD म्हणजे काय, इथं बघा 2 HD ऑन अ डिस्क लेबल मीन्स 2 साइड हाय डेन्सिटी. काय आहे, 2 साइड हाय डेन्सिटी. डिस्कच्या लेबलवर 2 HD म्हणजे. नंतर बघा, संगणकाच्या एकाच वेळी एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशन चालवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशन चालवण्याच्या प्रक्रियेला मल्टीटास्किंग. आता मल्टीटास्किंग हा तुमचा सर्वांचा महत्वाचा पार्ट आहे आणि सर्वांना माहित असेलच मल्टीटास्किंग म्हणजे काय. मल्टीटास्किंग म्हणजे काय, बघा मी तुम्हाला उदाहरण सहित सांगतो, विसरायचं नाहीये. जसं की तुम्ही गेम खेळता, काय करता, गेम वरून एखादा मेसेज आला तुम्ही मेसेजला रिप्लाय करता. परत गेम खेळता खेळता तुम्ही दुसरा एक प्रोग्राम चालू करता, गाणे ऐकत राहता, आहे का नाही. हे जे एकाच वेळेला जास्त ऍप्लिकेशन चालवणे म्हणजेच मल्टीटास्किंग. आणि मल्टीटास्किंग तुम्हाला समजलेलं आहे असं मी समजतो. ठीक आहे, नाही समजल्यास परत रिपीट पहा, तुम्हाला प्रश्न आणि आन्सर समजून जाते. आता बघा आपल्या इथले प्रश्न संपलेले आहेत, परंतु आपल्याजवळ मी सांगितलं होतं की मी पेजेसमध्ये काय काढलेलं आहे, प्रश्न काढलेले आहेत जे की तुम्हाला वाचून सांगणार आहे. आता मल्टीटास्किंग म्हणजे काय सांगितलं तुम्हाला. आता हा प्रश्न तुम्हाला सांगणार, एकाच वेळी एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशन चालवण्याच्या प्रक्रियेला मल्टीटास्किंग म्हणतात. हा प्रश्नाने उत्तर झालं. पण मल्टीटास्किंग म्हणजे काय विचारलं तर मल्टीटास्किंग म्हणजे एका वेळेला एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशन चालवणे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, आता कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला काय म्हणतात. तुम्ही कम्प्युटर सुरू करता, कधी कधी रिस्टार्ट पण करता, तर कम्प्युटर सुरू किंवा रिस्टार्ट करण्याला बूटिंग म्हणतात. काय म्हणतात, बूटिंग. त्याच्यानंतर बघा आपण मी एक प्रश्न घेतो, चला असं या ठिकाणी काय करतो, मी प्रश्न घेतो. बघा तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारते, कोणत्या फंक्शन मधून एका वेळेस कलर, बॅकग्राऊंड, माउस कर्सर, साऊंड हे सर्व एकाच वेळेला बदलता येईल. तर तो ऑप्शन आहे मित्रांनो थीम्स. कोणता आहे, थीम्स. आता इथला लेआउट चेंज असेल, हा जो थीम्स आहे तुम्हाला डाव्या बाजूला दिसेल. कोणता ऑप्शन, थीम्स. तुम्ही थीम्स मधून एका वेळेला बॅकग्राऊंड चेंज करू शकता, कलर चेंज करू शकता, साऊंड पण चेंज करू शकता, साऊंड कमी जास्त करू शकता आणि माउसचा कर्सर पण चेंज करू शकता. समजलं मित्रांनो. त्याच्यानंतर पहा, तुम्ही डेट अँड टाइम बदलवण्यासाठी कोणत्या फंक्शनचा यूज कराल. तर डेट अँड टाइम बदलवण्यासाठी तुम्हाला कंट्रोल पॅनलचा यूज केले जाते. कोणाचा, कंट्रोल पॅनल. आणि कंट्रोल पॅनल तुम्हाला इथं मी दाखवून राहिलोच आहे. ठीक आहे, थोडा झूम पण करू शकतो, पण इथं झूमिंग स्क्रीनचं होतं नाही. ठीक आहे, कंट्रोल पॅनल लक्षात घ्या. त्याच्यानंतर इंटरनेट तुम्हाला अवेलेबल आहे किंवा नाही ते कसं ओळखायचे, तर बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो. दिसतंय, हा तुम्हाला नेटवर्क सारखा टीव्ही सारखा दिसतंय ना, एक लाईन टीव्ही सारखं. हा तर तुम्हाला इंटरनेट साठी असते आणि त्याच्या बाजूचा जो आहे तो साऊंड साठी आहे. काय त्यासाठी आहे, साऊंड. एवढं लक्षात घ्या की तुम्हाला तर साऊंड पण तुम्हाला दिसून राहिलेला आहे आणि याच्याने गाणे वगैरे ऐकता येतं मित्रांनो. आपल्याला माहित आहे हे बॅटरी आहे. काय आहे, बॅटरी. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला इथं डेट अँड टाइम दिसते. काय दिसतो, डेट अँड टाइम.
आणि याच्या बाजूला गेल्या एक छोटीशी लाईन दिसत आहे बघा, काय दिसत आहे? छोटीशी लाईन. आणि त्याचा यूज काय असते त्याचा पण विचार येतात बघा. मी थोडं झुमिंग आता परत वापस येतो. या कॉर्नर मध्ये जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही कोणताही प्रोग्राम चालू असेल, जसं की मी या ठिकाणी वर्ड ऍप्लिकेशन चालू केलेलं आहे, ठीक आहे. आणि या स्क्रीन मध्ये या कॉर्नर मध्ये मी जर क्लिक करणार तर बघा जसे चालू होती ते पूर्ण स्क्रीन तुम्हाला ऑफ होऊन जाईल आणि होम पेज वर चालले जाईल. परत जर क्लिक केलं मी वापस पण येऊन जाईल. चला, मी 2-3 ऑप्शन सांगितलं आहे आणि स्टार्ट बटनचा वापर करून ऑल प्रोग्राम चालू करता येते. यामध्ये तुम्हाला इथं शटडाऊन करण्यासाठी पॉवर बटनचा यूज केले जाते, ठीक आहे. लक्षात घ्या, समजलं? रिस्टार्ट पॉवर. त्याच्यानंतर अजून प्रश्न आहे बघा, कॉम्प्युटर मधून संगीत ऐकण्यासाठी तुम्हाला साऊंड सांगितलंच आहे, इंटरनेटसाठी तुम्हाला आयकॉन सांगितलेलंच आहे, आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा साठवून ठेवण्यासाठी कशाचे यूज केले जाते? प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा साठवून ठेवण्यासाठी कशाचे यूज केले जाते मित्रांनो? HDD म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्हचा, हार्ड डिस्कचा, ठीक आहे. किंवा SSD थोडा कमी राहते परंतु असतो. हार्ड डिस्क ड्राईव्हचा यूज केले जाते प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा साठवून ठेवण्यासाठी. आता GUI चे संक्षिप्त रूप काय आहे? GUI चे संक्षिप्त रूप ग्राफिकल यूजर इंटरफेस. ग्राफिकल यूजर इंटरफेस. WWW चे फुल फॉर्म तर माहित असेल, पण मी तर टाईप करून घेतो. तुम्ही सांगा बरं मित्रांनो, तुम्ही पहिले कमेंट करून सांगा कसं आहे. चला, इथे मी टाईप करून पण दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर WWW चे फुल फॉर्म तुम्हाला इथं समजलेला आहे आणि कधी पण विचारते. त्याच्यानंतर URL. आता URL तर माहित आहे का? चला माहित करून घ्या. इथं मी URL च्या युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, ठीक आहे. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर URL चा फुल फॉर्म आहे. आणि CPU, आता CPU तर मी वारंवार सांगतो कारण आपला हा ब्रेन ऑफ कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरचा मेंदू आहे. आणि याचा फुल फॉर्म लक्षात घ्या, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला मदरबोर्ड माहित पाहिजे. आता मदरबोर्ड बघा, या मदरबोर्डला सर्व पार्ट्स कनेक्ट असतात. तुम्ही जे USB वगैरे सर्व कनेक्ट करताना याला मदरबोर्डला मेन बोर्ड असेही म्हणतात. मदरबोर्डला काय म्हणतात? मेन बोर्ड. त्याच्यानंतर मायक्रोचिप रॅम आहे. रॅमचा फुल फॉर्म रॅन्डम एक्सेस मेमोरी. रॅन्डम एक्सेस मेमोरी. त्याच्यानंतर रोम आहे आणि रॅमला बघा व्होलाटाईल मेमोरी पण म्हटले जाते. काय म्हटले जाते? व्होलाटाईल मेमोरी. त्यानंतर रोम आहे. रोमला म्हटलं जाते रीड ओनली मेमोरी, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे आणि कधी पण याच्यावर प्रश्न येऊ शकतात. तसंच बघा इथं आपण F2 चा यूज, आता F2 जी की आहे हे रिनेम साठी यूज केले जाते. मी महत्वाचे छोटे छोटे देतो रिनेम, म्हणजे नाव बदलवणे, कोणते फाईल असो, ठीक आहे, किंवा एखाद्या एक्सेल मध्ये टेक्स्ट असो. या ठिकाणी F5 चा यूज मेन सांगतोय मित्रांनो, पुन्हा सांग, रिफ्रेश साठी यूज केले जाते. आणि जर पॉवर पॉइंट मध्ये असणार F5 चा यूज होते प्रेझेंटेशन स्टार्ट करण्यासाठी, प्रेझेंटेशन स्टार्ट साठी. त्याच्यानंतर F7 असते तुम्हाला स्पेलिंग ग्रामर चेक करण्यासाठी, स्पेल चेक करतो मी ओनली, ठीक आहे, स्पेलिंग चेक करण्यासाठी यूज होतो. त्याच्यानंतर F1 पासूनच F1 टू F12 पर्यंत या कीजना काय म्हणले जाते? फंक्शन कीज.
काय म्हटले जाते, फंक्शन कीज. त्याच्यानंतर 1 ते 0 या कीजना काय म्हटले जाते, न्यूमरिकल की किंवा नम की. ठीक आहे. त्याच्यानंतर जे कॅप्स लॉक आहेत, कॅप्स लॉक, स्क्रोल लॉक, स्पेलिंग वगैरे चुकत असेल तर माफ करून घ्या. ठीक आहे. स्क्रोल लॉक आणि नम लॉक यांना काय म्हटले जाते बघा, टॉगल की. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन की कोणकोणते आहेत बघा, कंट्रोल, CTRL, कंट्रोल झालं, अल्ट आणि शिफ्ट यांना कॉम्बिनेशन की म्हटले जाते. काय म्हटले जाते, कॉम्बिनेशन की. आणि शॉर्टकट की म्हणून पण यूज केले जाते. काय म्हटले जाते, शॉर्टकट कीज म्हणून ओळखले जाते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बाण म्हणजे बाण सारखे दिसत म्हणजे ॲरो कीजना काय म्हटले जाते, ॲरो कीजना नेव्हिगेशन कीज. ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला. आणि जे ABCD आहे त्याला अल्फा इथं कॅरेक्टर की सुद्धा म्हटले जाते. जे ABCD वगैरे आहेत ते कॅरेक्टर की आहेत, म्हणजे टायपरायटर की. इथपर्यंत समजलं मित्रांनो. आणि लक्षात घ्या, तुम्हाला सर्व कीबोर्ड माऊसचा तुम्हाला जो जास्तीत जास्त यूज होणारा क्लिक आहे तो लेफ्ट क्लिक आहे. आणि कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेसनला. चला तर मित्रांनो, बाय बाय. लाईक आणि कमेंट तसेच सबस्क्राईब करायचं विसरू नका.